पूजा म्हणती तिच्या पप्पांना आता हा घोडा इथंच बांधून ठेवा, माझ्या लग्नाच्या वेळेस काम येईल. हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग, नमस्कार. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पाची चरणी प्रार्थना. आता सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. आज आहे रविवार. पूजाचा टिफिन बनवते. आज मी पूजाला आहे ना छान मस्त पालक पराठा बनवून देणार आहे. सध्या तरी आता पूजाला रोजच्या टिफिनला आहे ना हलक्या फुलक्याच भाज्या देत असते. खूप जास्त हेवी जड जेवण नाही देत तिला मी. तिला आहे ना 3-4 किलो वजन कमी करायचं आहे फक्त. खूप जास्त काही ती जाडी नाही आहे आणि तिचा डाएट प्लॅन पण खूप जास्त कडक नाही आहे. पण मी रोजचा जो टिफिन असतो ना तो जरा पौष्टिक असावा यासाठी ना प्रयत्न करत असते. आज मी छान मस्त पौष्टिक पालक पराठा बनवला आहे तिला. आणि हे पराठे मी कसे बनवले, यामध्ये काय काय मिक्स केलं आहे, सर्व काही तुम्हाला माझ्या सुवर्णास किचन या चॅनलवरती बघायला भेटेल. तिथे जाऊन तुम्ही नक्की रेसिपी बघा. मुलांना आहे ना पालकाची पातळ भाजी किंवा सुकी भाजी ना अजिबात आवडत नाही. त्यामुळे मुलांना मग असा पालक पराठा किंवा मग पालकाच्या पुऱ्या, पालक पनीर असं काहीतरी बनवून द्यावं लागतं. आता मी आज पालक पराठा बनवला ना तर तो तिला इतका आवडला ना, खूप छान झालेला होता. पालकाची पानं एकदम बारीक कापून घेतली होती मी, त्यामुळे तो पराठा खायलाही खूप छान लागला. मागच्या हप्त्यात मी केला होता पालक पराठा, पण त्यावेळेस आहे ना मी सर्व काही पालकाची पानं आहे ना पाण्यामध्ये थोडीशी बॉईल करून घेतली आणि मिक्सरला आहे ना त्याची पेस्ट केली होती. आणि तो पराठा खूप जास्त हिरवागार दिसत होता रंगाने, पण तो काही एवढा तिला व्यवस्थित आवडला नाही. त्यामुळे आज जरा वेगळ्या पद्धतीने केला. तर आजचा पराठा आहे ना तिला खूप आवडला. पूजाची पण तयारी झालेली होती. तिला मी पराठे करत होते तर तिला बोलली आता तू ताक बनवून घे, म्हणून ती ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ताक बनवते. आणि हे बघा छान असे मस्त खुसखुशीत असे पालक पराठे आपले इथे झालेले, खायलाही खूप भारी लागले. आणि पूजाने ताक बनवलं. तर ताक ती रोज जाताना पिऊन जात असते. आणि त्यानंतर मग आता ती टिफिन भरते. तर पराठ्यांसोबत आहे ना चटणी वगैरे काही केली नव्हती तर ती टोमॅटो सॉस घेते. आणि बऱ्याच ताईंना आहे ना टिफिन करायचं म्हटलं तर खूप टेन्शन येतं. टिफिनला रोज रोज मुलांसाठी काय काय द्यायचं. तर मी काही ना काही तुम्हाला रेसिपी दाखवतच असते. रोज मी पूजाला काय काय बनवून देते वेगळं वेगळं, जेणेकरून मुलांना कंटाळा पण नाही आला पाहिजे आणि मुलांनी त्या भाज्या पण रोज आवडीने खाल्ले पाहिजे. असंच काहीतरी मी करून देत असते. आता पूजा तर समजदार आहे, पूजा तर खाते सर्व काही, आवडत नसलं तरी ती खात असते. पण लहान मुलं आहे ना खूप नाटकं करतात. त्यांच्या मनासारखं सर्व काही असलं पाहिजे आणि ते पण पौष्टिक असलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. त्यामुळे सर्व काही प्रयत्न आपण करत असतो मुलांसाठी. पूजा घोडा बघ ना. कुठून आला हा घोडा? इथंच आहे ना, इथंच बांधलेला असतो. त्याला माहिती झालं का माझं लग्न आहे? पूजा म्हणती तिच्या पप्पांना आता हा घोडा इथंच बांधून ठेवा, माझ्या लग्नाच्या वेळेस काम येईल. हाय हॅलो सगळ्यांना, गुड मॉर्निंग, सगळ्यांना शुभ सकाळ. तुमचा दिवस एकदम आनंदाचा जाऊ. माझ्याकडून पण सर्वांना शुभ सकाळ. आता पूजाचा आहे ना टिफिन रेडी झालाय. मस्त पपई कट केली. आज काकडी नाही, आज पपई घेतली आहे. पपई डाएट साठी चांगली असते ना, पपई खाल्ल्याने पण वजन कमी होतं. आणि मस्त आज पालक पराठे केले. मी याआधी पण पालक पराठे केले होते पण ते जरा वेगळे होते, आज जरा वेगळे केले. तुम्ही पण या आमच्या घरी पालक पराठे खायला. खूप सुंदर, खूप टेस्टी झालेले आहे. तुम्हाला खूप आवडतील. आमच्या घरी या. तर चला आता टिफिन भरून झालाय, बॅगमध्ये ठेवते पूजा. आणि मस्त व्हिडिओला सकाळी सकाळी आज सुरुवात केली आहे. म्हटलं चला 2-4 दिवसापासून तुम्हाला पूजाचं रुटीन जे काही डाएटचं, मी काय भाज्या करते काय नाही दाखवलंच नव्हतं, म्हणून आज मी तुम्हाला मस्त पालक पराठा केला आहे. तर रेसिपी येईल तुम्हाला रेसिपी किचन चॅनलवरती, सुवर्णास किचन चॅनलवरती. तर तिथे नक्की बघा. खूप झटपट होणारा पदार्थ आहे हा पालक पराठा. तर तुम्ही लहान मुलांच्या डब्याला टिफिनला देऊ शकता, पौष्टिक पण आहे. चला आता मी ना मिस्टरांसाठी चहा ठेवते. मिस्टर बसले हॉलमध्ये. चटणी लोणचं घेतलंय वाटतं पूजाने. ताक पण बनवलं, बॉटलमध्ये ताक पण घेतलं तिने. मिस्टर पण आता मस्तपैकी पालक पराठा खाताय आणि सांगतील ते कसा झालाय. कारण मिस्टरांना ना पालक खूप आवडतो. पालकाची भाजी तर खूप आवडते पातळ केलेली, पण आज पराठा खाताय, पहिल्यांदाच खाताय. सगळ्यांना गुड मॉर्निंग. या तुम्ही पालक पराठा खायला. चहाला दूध नसल्यामुळे, दूधवाला येईल नाही त्याच्यामुळे चहाला दूध नसल्यामुळे आज पालक पराठा आलेला आहे. चहाला दूध होतं ठेवलेलं मी, पण ते खराब झालं. मी काल तापवलं
7 वाजता तापवलं तरी पण ते थोडंफार खराब झालं, म्हणून मग पूजाला पण आज मुसली नाही दिली दुधात, तिने पण पराठा खाल्ला आणि मिस्टरांना पण अजून चहा नाही ठेवला. चहा आता दूध येईल ना फ्रेश तेव्हा मग मी चहा ठेवते. पण पराठा कसा झाला? मस्त झाला का? आणि पालक आहे ना मिस्टरांनी शेतातून आणली होती, परत घेऊन या. पुढच्या वेळेस मस्त पालकपुरी करेल मी. पूजाला पालकपुऱ्या खूप आवडतात. राहुलला आणि पूजाला दोघांना पण पालकपुऱ्या खूप आवडतात. काल घेतलं का प्यायला? बस बसून पी ना, उभे नाही नको पिऊ. हा टॉप खूप दिवसातून घातला ग, ब्लॅक छान दिसतो. पण बरं आज रविवार आहे ना, आज म्हटलं आज ब्लॅक. रविवारी नाही घालते ब्लॅक, मी पण ब्लॅकच घातलंय. शनिवारी घालतात ब्लॅक. पूजा 9 वाजले. पप्पा येत आहे का तुला सोडवायला बस स्टँडवर? बाय बाय बाय. हे बघा दूध माझं नासलं, ठेवलं होतं मी दूध आणि आता हे दूध आलंय फ्रेश. चला आता मी ना चहा ठेवते. खूप दिवस झाले मी सुद्धा चहा घेतला नाही, तसं मला चहा आवडतच नाही. पण आज आहे ना वातावरण बाहेर खूप छान आहे, पाणी पण आलंय आम्हाला. वरची सिंटेक्सची टाकी भरली बरं का. आणि आज मी राहुल आहे ना खारी आणायला सांगितली. कारण मला आहे ना खूप दिवसांपासून आहे ना चहा खारी खायची होती, म्हणून. क्रीम रोल आणले का? हे कोणते आणले? लांब लांब असतात ना ते, तुम्ही वेगळेच आणले असं वाटतंय मला. छोटे वाले मला वाटलं असे लांब असतात ना, ते आणायचे ना. आणि खारी आणली पाहिजे. हा मीच सांगितली तुम्ही खारी. आज मस्त चहा खारी खाणार. सध्या तर आता पाऊस पडतोय ना, तर पावसामध्ये असं काहीतरी कडक कडक प्यावंसं वाटतं. चहा तर मी बंदच केलेला होता, कारण उन्हाळ्यामध्ये मी कधीच चहा जास्त घेतला नाही. पण आता असं वाटतंय की थोडंसं काहीतरी गरम गरम प्यावं, म्हणून राहुलला बोलली की खारी घेऊन ये. बरेच दिवस झाले मी खारी आणि चहा खाल्लाच नाही, कारण बेकरीचे पदार्थ मी जास्त काही खात नाही. बिस्किट खारी वगैरे जे काही मैद्याचं असतं ना, ते चांगलं पण नसतं आपल्या शरीरासाठी. पण कधीतरी वाटतं चहासोबत खारी खावी. दूध पण तापलं होतं आणि चहा पण आता मस्तपैकी आलं किसूनच मी टाकलंय चहामध्ये, कारण मला आलं टाकलेला चहा आवडतो. तर आता खारी पण राहुल घेऊन आलेला होता. हीच खारी मी त्याला आणायला लावली, मला आवडते ही. सगळ्या ताईंना, मावशींना, काकांना, दादांना, सगळ्यांना गुड मॉर्निंग. सगळ्यांनी चहा खाली घ्यायला या. खा खा. आमच्या घरामध्ये सर्वात आधी आम्ही गणपती बाप्पांना चहा देत असतो, म्हणजे ते पण आमच्यामध्ये आहेत ना असं वाटतं आम्हाला. आणि त्यांनाही चहा खारी दिली. त्यानंतर मिस्टरांना, मला दोघांनाही घेतली. आज खूप दिवसांनी चहा खारी खाल्ली, मस्त वाटलं. मस्त पावसाची रिमझिम चालू झाली आहे. पाऊस पण यायला लागला. आज पण खूप गरम होत आहे, जोराचा पाऊस येईल असं वाटतंय आज पण. लाईट तर काय अजून गेलेला नाही आहे, पण जाऊ शकता. आणि मी ना इथे मस्त सुकी फ्लावरची भाजी बनवली आहे. मिस्टरांना आता जेवायला वाढते. मागच्या आठवड्यामध्ये रविवारी मी कैऱ्या घेतल्या होत्या, तर त्या कैरीचं हे लोणचं आता मुरलं पण आहे आणि खूप टेस्टी झालेलं आहे. तर याची रेसिपी मी सुवर्णास किचन या चॅनेलवरती टाकलेली आहे, नक्की बघा. खूप मस्त लोणचं झालं. पाऊस पण गेला आणि मस्त ऊन पण पडलंय. आज आहे रविवारचा आमच्या सिन्नरचा आठवडे बाजार. तर मी चालली आहे बाजारात राहुलसोबत, गाडीवरतीच चालली आहे. तर भाजीपाला आहे ना संपलेला आहे. पूजाला रोज टिफिनला द्यावं लागतात भाज्या. कर ना चालू. आज पण रविवार आहे, तर रविवारच्याच दिवशी कैऱ्यांचा बाजार भरत असतो सिन्नरला.
बऱ्याच प्रमाणामध्ये इथे कैऱ्या आलेल्या आहे आज पण मी मागच्याच रविवारी इथूनच घेतल्या होत्या कैऱ्या. त्यानंतर मग पुढे आली. पुढे मला बटाटे वगैरे घ्यायचे होते, तर या दादाकडून मी बटाटे घेतले. तर ते पण माझे व्हिडिओ बघताना तर ते आज बोलत होते व्हिडिओ खूप छान असतात तुमचे. मग पुढे येऊन टोमॅटो घेतले आणि एका शॉपमध्ये आलो इथे, कारण बाहेर खूप जोराचा पाऊस आलेला आहे, त्यामुळे आम्हाला इथे थांबावं लागलं. तर ह्या शॉपमध्ये आम्ही उभं होतो एका साईडला. तर मग मला चीज घ्यायचं होतं, तर राहुलने इथून चीज आणि चीज स्लाइस असतात ना त्या घेतल्या, रेसिपीसाठी लागत होत्या. आणि स्प्राईट पण घेतली, कारण खूप म्हणजे खूप गरम होतं, त्यामुळे मग मला तहान पण लागलेली होती. आम्ही दोघांनी थोडी थोडी स्प्राईट पिली आणि त्यानंतर मग किटकॅट चॉकलेट घेतलं राहुलने, त्यालाही आवडतं किटकॅट आणि माझंही फेवरेट आहे किटकॅट चॉकलेट. त्यानंतर मग आम्ही तिथे बराच वेळ थांबलो. पाऊस थोडासा कमी झाल्यानंतर मग राहुलला बोलली आता घरी जाऊ. तरी थोडे थोडे थेंब येतच होते. आले मी आता घरी. थोडाफार पाऊस लागला, थोडेसे केस ओले झाले, पण म्हटलं चला खूप वेळ थांबली तिथे मी. आणि भाजीपाला पण मी काही जास्त आणला नाही, कारण पाऊस सुरू झाला ना, तर मग जे काही मला लागत होतं पटापट तेवढ्याच 2-4 वस्तू घेतल्या आणि निघून आलो होता मी घरी. थोडासा अंधार वाटतोय किचनमध्ये, कारण लाईट पण गेलेली आहे. हे बघा, फक्त 3-4 वस्तू मी घेऊन आली. बटाटे तर इतके महाग झाले, 40 रुपये किलो बटाटे. भेंडी 30 रुपये पावशर, 50चे अर्धा देत होते, पण मी पावशरच घेऊन आली. आणि टोमॅटो पण इतके महाग झाले, 20 रुपयाचे पावशर, 20 रुपये पाव किलो, म्हणजे अर्धा किलो मी 40 रुपयाचे आणले. तर इतके महाग झाले टोमॅटो. बीट पण 20 रुपयाचं आणलंय मी हे, तर बीट पण 20 रुपये पावशर होतं. आणि कोथिंबीर तर इतकी महाग, तर ही छोटीशी जुडी 20 रुपयाची गावठी आहे, पण छान आहे. एवढंच घेऊन आली मी. आणि चीज क्यूब आणायच्या होत्या, त्या आणल्या. का महाग भाजीपाला होता, काय घेऊ काय नको घेऊ काही कळत नव्हता. फ्लावरचा कण इतकासाच होता 30 रुपये, कोबीचा कण इतका छोटा तोही 20 रुपये 25 रुपये सांगत होते, आणि सर्वच महाग होतं. तर म्हटलं चला आता, तसे पण पावसाळ्यामध्ये ना जास्त करून आपण कडधान्य खातो, डाळी, साळी, चवळी, मूग, हरभरा यांच्या भाज्या ना चांगल्या असतात पावसाळ्यात खायला. तर भाजीपाला काही जास्त घेत नाही बसली, कारण पावसाळ्यामध्ये खूप जास्त भाजीपाला घेऊन खराबच होतो, त्यामुळे मग लागेल तेच आणलं मी. आणि बीट लागत होतं पूजाला ना सलाडसाठी. बीट मागच्या वेळेस मला भेटलं नाही, आज दिसलं तर मी घेऊन आली. काकडी वगैरे होती, गाजर पण होतं, हिरवी मिरची होती. बस चला आता हे भरून ठेवते आणि रेसिपीची तयारी करते. रील बनवायची आहे, पण आता लाईट नाही, तर बघू आता. चला खाल्लं का हो तुम्ही? काय चीज बॉल, पोटॅटो चीज बॉल कसे छान झाले ना. मस्त माझी रेसिपी झालेली आहे. पोटॅटो चीज बॉल बनवले मी आणि खूप भारी झाले, मस्त झाले. लाईट काय अजून आला नाही, खूप अंधार आहे. आता इथेच व्हिडिओ एंडिंग करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन ब्लॉगचं लवकर भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि छान छान मस्त असे चीज बॉल करून बघा, खूप भारी झाले.